राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रा इते नागतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये सुरुवातच आपण केलेली होती 11व्या नंबरच्या श्लोकाची। अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम। म्हणजे माझ्या पारमार्थिक स्वरूपाला न जाणणारे असे मूढ लोक जे आहेत ते माझ्यासारख्या ईश्वर, सर्व भूतांचा ईश्वर असणाऱ्याला, मनुष्य शरण धारण करणाऱ्याला करता भोगता मानतात, माणूस मानतात आणि माझी अवज्ञा करतात, मला कमी लेखतात, अशा अर्थाचा भगवंत श्लोक सांगायला लागलेत। आता अवताराकडे आलेले आहेत, बोलणं भगवंताचं स्वतःवर त्यांनी घेतलेलं आहे। म्हणजे आता ज्या वेशामध्ये जे आहेत, ज्या अवतारामध्ये आहेत त्याबद्दल ते बोलायला लागलेत, चालू घडीचं बोलायला लागलेले आहेत। म्हणजे राम किंवा कृष्णादी अवतार जे आहेत त्या अवतारानं कमी लेखलं। बघितलं आपण काल सुरुवात आपण चिंतन केलं होतं की जे जे म्हणून जन्माला असे अवतारी पुरुष आले किंवा अवतारी परमात्मा सुद्धा अवतार घेऊन पृथ्वीवरती आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना जगाला त्यांची ओळख पटली नाही। हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि भगवंत त्याच्याकडे फोकस करतात की हे जे आहे देवाला ओळखणं, भगवंताला ओळखणं, ह्या गोष्टी होतच नाही। आणि त्यासाठी म्हणतात मनुष्य शरीरामध्ये आल्यामुळं माणसासारखंच मानतात। भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र ही काही उदाहरणं आपल्याकडं नेहमी आपल्यासमोर असणारी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणावरून आपल्याला एक लक्षात येतं की या सगळ्या अवतारी पुरुषांना लोकांनी कमी लेखलं। म्हणजे त्यांच्याकडे बघताना कदाचित त्यांच्यानंतर ते देव झाले असतील किंवा त्यांची पूजा केली गेली, परंतु ते असताना ह्यांची पूजा फारशी लोकांना ते कळलेच नाही। हा मुद्दा ह्यामध्ये भगवंत मांडतात आणि त्याचं वर्णन करायला आहे। यासाठी खूप अशा वर्णनात्मक काय दृष्टांत सुद्धा माऊलीने दिलेले आहे आणि दृष्टांत बघत बघत आपल्या लक्षात येईल की भगवंतांना म्हणायचं काय आहे। अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावम जानंतो मम भूत महेश्वरम। म्हणजे माझ्या ईश्वरी प्रभावाला ते जाणत नाही, ते फक्त माझ्या देहाकडे बघतात। तर हा देह जो अवतार आहे त्या अवताराकडे पाहिलं जातं आणि तोच विचार माऊली बोलतात किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आती जरी मिया तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे। 140 नंबरच्या ओवीमध्ये बोलतात की जी उपपत्ती म्हणजे अधिक काय सांगावं। किंबहुना भवा, भव शब्दाचा अर्थ आहे संसार। भव म्हणजे बनणे, निर्माण होणे, आणि भव निर्माण काय होतं, संसार निर्माण होतो। कल्पनेतला संसार आहे त्यामुळे निर्माण होतो म्हणून नष्ट होतो। म्हणून भव भियाया, भियाय म्हणजे त्याची भीती बाळगून, म्हणजे जन्म मरण रूप संसाराची भीती तुला वाटत असेल तर किंबहुना भवाभया भियाया आणि साचे चाड अति जरी मिया, आणि माझ्या प्राप्तीची चाड म्हणजे इच्छा, जर माझ्या प्राप्तीची खरंच साचे चाड अति असेल जरी मिया, माझ्या प्राप्तीची खरंच तुला चाड जर असेल, मनापासून इच्छा असेल, तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे, तरी तू ही वरील सांगितलेली प्रक्रिया जी आहे, जो विचार सांगितलेला आहे तो मनात व्यवस्थित दृढ करून ठेव।
खरीच गोष्ट फार महत्वाची आहे साधनेतली आपल्यासाठी. भगवंत सांगतात की मनुष्य शरीरामध्ये आल्यामुळं किंवा मला काहीतरी नाम असल्यामुळं मला देहधारी मानतात. आणि त्यावर माऊली बोलताना सुरुवात करताना म्हणतात, तुला जर खरीच ओळख भगवंताची करून घ्यायची असेल आणि हा जन्मरूप मरणरूप संसाराची भीती वाटत असेल तुला, म्हणजे वाटली पाहिजे. ज्याला जन्म मरण रूप संसाराची भीती वाटत नाही, त्याच्याबद्दल तिटकारा येत नाही, त्याच्याबद्दलचा वीट मनामध्ये येत नाही, तर ती सोडायचा भागच सोडा. तो त्याच्याकडे दुर्लक्ष कधीच होणार नाही, त्याची आसक्ती कधीच जाणार नाही. आणि हा मुद्दा इथं माऊली आपल्याला म्हणतात की जन्म मरण संसार जो आहे, जन्माला यायचं मरायचं, यालाच संसार म्हणतात. प्रकृती सुद्धा तशीच निर्माण होते आणि त्याचा अंत होतो. म्हणजे संसार आणि प्रकृती एकच आहे. तसाच आपला देह आहे. सगळ्या जगाची ही जी प्रकृती आणि माझ्यापुरता विचार केला की माझा देह आहे. त्यामुळं देह हा संसार आहे. म्हणून जन्म मरण माझ्या देहाला आहे. म्हणून जन्म मरण रूप संसाराची तुला जर भीती वाटत असेल, माऊली बोलतात, म्हणजे तुला जन्म मरण नको असेल आणि ही फजिती करून घ्यायची नसेल तर, तुकोबा म्हणतात ना, ही फजिती आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. तुकोबा सांगतात की किती वेळा फजिती करून स्वतःची घ्यायची जन्माला येऊन. आणि जन्माला येऊन आलं समजा तरी या संसाराला खरं किती मानायचं, जो कल्पनेवर आधारित आहे. तुला जर जाणून खरं जर घ्यायचं असेल आणि तुझ्या मनात जर इच्छा असेल मला जाणायची, जाणणं फार महत्वाचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, साचे चाड अति जरी मिया. तुला खरंच तळमळ लागली असेल भगवंताला जाणण्याची, तर मग मी सांगतो, खरंच तुला जन्म मरण संसाराची भीती वाटते का? तो तुच्छ दुःख रूप असा वाटतो का? वर्णन सगळ्या शास्त्रांनी त्याचं केलेलं आहे. पण शास्त्राने वर्णन केलंय ते खरं ऑब्झर्वेशन आहे त्यांचं. शास्त्र म्हणजे शास्त्रवक्ते जे आहेत ते ऑब्झर्वेशन करून सगळ्या संसाराचं आपले शास्त्र मांडत असतात. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की संसार दुःखाचं मूळ आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दर्शनम असं 13व्या अध्यायामध्ये बोलतात. कारण या संसाराला जन्म आहे, जरा आहे, व्याधी आहे, सगळ्या या गोष्टी लागूच होतात. त्यामुळे इथं वर्णन केलंय, खरंच तुला जन्म मरणाची भीती वाटते का? हो उत्तर असेल तर मी पुढे सांगतो, खरंच मला तुला प्राप्त करून घ्यायचं आहे का? म्हणजे देवाच्या प्राप्तीची तळमळ आहे का? म्हणजे खरंच तृप्तीची, समाधानाची आणि आत्मज्ञानाबद्दलची ओढ आहे का तुला? खरंच संसार सुख नको आहे आणि आत्मसुख तुला पाहिजे आहे का? हा प्रश्न आपल्याला विचारलाय बरं काय. माऊलीने हा प्रश्न अर्जुनाला विचारला नाही, आपल्याला विचारलाय. खरंच साधना आपण करतो, कशासाठी करतो? या दोन कारणासाठी साधना असावी. एक म्हणजे जन्म मृत्यू संसार जो आहे तो मी जन्माला आलो, पण इथं हा कटकट आहे ओकटे मृत्यू लोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्माला अशी तू. इथं तू जन्माला आलास, कटकट आहे सगळं, मृत्यू लोकातलं सगळं उपराट आहे. आणि हे जर तुला पटलं काय, खरंच पटलं काय, हा मुद्दा आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये बोलताना म्हणतात की खरंच या जन्मरूप जन्म मरणरूप संसाराबद्दलची तुच्छता आणि वीट, आणि 2 नंबरला परमेश्वराबद्दलचं प्रेम तुझ्याकडे आहे काय? परमेश्वर प्राप्तीची तळमळ, मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायचीच आहे, मला त्याचं एकदा दर्शन घ्यायचं आहे. हा संसार आज आहे आणि उद्या नाही. हे शरीर पडेल, जाईल, येईल, माझं येणं जाणं किती वेळा झालं मला काय माहिती नाही. आता मला त्याची भीती वाटायला लागली आहे असं वाटलं पाहिजे. एकदा सुरुवात झाली की मग ते शेवट मृत्यूमध्येच होतं. मग सुरुवात जी होती ती सुरुवात थांबवता आली पाहिजे, शेवट थांबवता येत नाही. कायम लक्षात ठेवायचं, फक्त आपल्याला सुरुवातच थांबवता येते कुठल्याही गोष्टीची. एखादी गोष्ट सुरू होणार आहे ती चांगली किंवा वाईट, आपल्याला सुरुवातीलाच थांबवता येते. एकदा सुरू झाली की त्याचा शेवट हा कशात नाही कशात, चांगल्या किंवा वाईट परिणामामध्ये त्याचा शेवट होतच असतो. म्हणून संसारात जन्माला येऊन ही सुरुवात आहे जन्माला येणं, आणि त्याचा शेवट मृत्यूमध्ये आहे. पण मधला जो भाग आहे तो सगळा दुःख रूपाचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून भगवंत म्हणतात, तुला भीती वाटते की नाही? खरंच भीती वाटत असेल आणि परत जन्माला यायची इच्छा नसेल, नंबर 2 ह्या परमात्मा प्राप्तीबद्दलची तुझी तळमळ असेल, तर हे वरील सांगितलेला मी जो ऐश्वर्य योग आहे की मी भूत मात्रामध्ये नाही आणि भूत मात्र माझ्यामध्ये नाही,
याचा अनुभव व्यतिरेक तू लक्षात ठेव. हे जग माझ्यापासूनच सगळं बनलेलं आहे, मीच जग आहे. त्यामुळे या जगाला आणि मला बाजूला करू नकोस. त्यामुळे त्याच्यामध्ये मी आणि माझ्यामध्ये ते असं काही बोलूच नकोस. जग नाहीच तर त्याच्यामध्ये असं दुसरा शब्द का वापरायचा? जग आणि जगदीश्वर असे दोन शब्द का काढतोस? जग आणि जगदीश्वर एकच आहे, जगदीश्वरच आहे, जग नाही आहे. आणि हे सांगताना ते म्हणतात मी त्याच्यामध्ये नाही, ते माझ्यामध्ये नाही. शब्दाचा अर्थ काय? मीच आहे सगळीकडे. हा ऐश्वर्य योग तू लक्षात ठेव. मग त्यासाठी हे जर तुला एकदा समजलं असलं, वरचं जे तत्वज्ञान आतापर्यंत आपण चिंतन करत आलो ते तत्वज्ञान जर तुला समजलं असेल, हे मर्म जर तुला समजलं असेल, भूतसृष्टीच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी नाही भूतसृष्टी आणि मी भूतामध्ये नाही, हा तर ही वर सांगितलेल्या कल्पनावाद, प्रकृतीवाद, आझादवाद ह्या प्रक्रिया एकदा ध्यानात घे. ह्या तिन्ही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. एकदा कल्पनावाद सांगितला, नंतर प्रकृतीवाद सांगितला, तिसरी गोष्ट अजातवादापर्यंत आपल्याला आणलेला आहे. आणि अजातवादामध्ये जग झालं नाही असं भगवंत युक्ती प्रयुक्तीनं आपल्याला समजावून देतात. तर ही उपपत्ती तू विचारात घे, याचा विचार तू कर. म्हणून परमात्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात समजून घेण्यासाठी आपल्याला समस्त संसाराबद्दलची आसक्तीच कमी आला पाहिजे. संसाराबद्दलची आसक्ती नसणं म्हणजे परमेश्वराच्या जवळ असणं. परमेश्वर प्राप्त करायला वेगळ्या ठिकाणी जायचं नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, त्याची आसक्ती सोड, त्याची भीती बाळग. भीती कधी वाटेल? आसक्ती गेली म्हणजे आसक्ती सुटल्यानंतर त्याची भीती बाळगायची तरी गरज काय आहे सांगा बघू. पण भीती कशाबद्दल वाटली पाहिजे? विषय सुखाबद्दलची भीती वाटली पाहिजे. मी जे विषय सुख घेतो यामुळं माझा अंत हा परत जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर परत जन्म, याच परिणामामध्ये माझा शेवटचा अंत आहे. ही गोष्ट तुला जर लक्षात आली असेल, तुला घाबरत असेल तर, म्हणून सगळ्या संसाराची तुला भीती वाटली पाहिजे. भीती वाटली पाहिजे. आपल्याला भीती त्याची वाटते काय? नाही, गोड वाटतो आपल्याला संसार. कधी संसाराची भीती कुणाला वाटली आहे सांगा बघू? नाही कुणाला वाटत. आणि म्हणूनच संसारामध्ये रडत खडत ते जगतच असतात. त्याची भीती वाटली असेल तर त्यांनी सोडून दिला असता. संसार दुःख मूळ आहे असं कुणाला माहिती नाही जगातल्या कुठल्या व्यक्तीला. पण सांगायची गरज काय नाही, ते समोरून दिसतोय तो दुःखामध्ये आहे. तो सांगायची गरज नाही तरी सुद्धा सोडतो का? म्हणजे त्याची भीती वाटली आहे का? नाही. भीती एक वाटायला पाहिजे. आणि परमेश्वराबद्दलची तर मग तो सर्व करतो, त्याच्यामुळे मी जगतो, त्याच्यामुळे हे सगळे भोग मी भोगतो असं वाटून त्याला जाणलं पाहिजे आपण. हा कोण आहे की ज्याच्यामुळं माझं सगळं चालतं? सृष्टीचे सगळे ऋतू होतात, उदय अस्त होतात, चंद्र उगवतो मावळतो, समुद्राला भरती ओहोटी होते, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत. असा कोण आहे तो? याला जाणण्याची तळमळ कधी वाटली पाहिजे ना. का रे नाट्यविषयी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकलाचे. एकटाच सगळ्या सृष्टीची चौकशी करतो, त्याचं पोषण करतो, त्याच्याबद्दल दया असते त्याची. अशा करुणासागर भगवंताला जाणण्यासाठी तू मागे का त्या संसारामध्ये का गुंतून पडतोस? म्हणून संसाराला जाणण्यामध्ये तुला परमेश्वराला जाणणं अडचणीचं होतं. हा मुद्दा त्यामध्ये आहे. त्यामुळे तो सगळं करतो असं त्याला जाणला पाहिजे. म्हणजे जन्म मनन रूपी जो संसार आहे ते माया घालवायला तो एकमेव तोच समर्थ आहे. मायेनं आणि त्रिगुणामुळे मी अडकलोय हे लक्षात घेणं फार महत्वाचे आहे. विषयाबद्दलची आसक्ती निर्माण होते ती माझ्यात असलेल्या 3 गुणांमुळे होते. त्यामुळे हे 3 गुण जोपर्यंत माझ्यात शिल्लक आहे तोपर्यंत संसाराबद्दलची आसक्ती शिल्लकच राहते. म्हणून जन्म मरण रूपी जो संसार आहे तो त्याला माया घालवायला तो समर्थ आहे असा दृढ विश्वास त्याच्यावरच ठेवायला पाहिजेस तो. म्हणजे तुझी संसाराची भीती बाळगण्याची तुला काही गरज नाही. किंवा भीती वाटल्यानंतर तुला खरंच वाटेल हे संसार भीती आहे, मग भीती आहे तर कुठेतरी आश्रयाला जायला पाहिजे. कारण संसार हा आश्रय बनू शकत नाही. संसार हा कशाचा आश्रय, जीवाचा आश्रय बनू शकत नाही. परमात्माचा आश्रय. कारण संसाराला सुद्धा आश्रय परमात्म्याचाच आहे. मग तो संसार आपल्याला काय आश्रय देईल सांगा बघू? जीवाला नाही देणार का? तोच कुठल्या तरी आश्रित आहे. माया आश्रित आहे. माया म्हणजे संसार आणि संसार म्हणजे माया.
तर तो संसार आश्रित आहे. मग आश्रित असलेला संसार मला आश्रयाला कसा देईल? वर्णन केले, दृष्टांत दिलाय माऊलीने. एक बघितलं आपण की काय, की या ठिकाणी तुली एक काय बोली, का सर्पपणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकाशी. माऊलींचा एक दृष्टांत आहे, पुढच्या ओव्यात कुठेतरी अध्यायामध्ये ओवी आहे की काय, ते असो हे असो आगवी बोली, का सर्पफणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकाशी. म्हणजे साप उभा आहे उन्हात, ऊन कडक आहे आणि त्यामध्ये साप फणी काढून उभा आहे. अगदी मोठीशा मोठी फणी काढली आणि त्या फणीमुळे उन्हामध्ये त्याची सावली खाली त्या भर उन्हात पडलेली आहे. असा उन्हात तो साप उभा आहे. तिकडून उंदीर उन्हानं त्रासलेला आहे. आता हा उन्हानं त्रासलेल्या उंदीर तो काय करतोय, तर सर्पफणाच्या सावलीला जाईल काय? त्या सापाच्या फणीची सावली जी पडली त्या सावलीला मला उन्हाचा त्रास होतोय म्हणून जाईल काय कोण? कारण त्रास कसा होईल? तो तिथं गेल्यावर तो जिवंत राहील काय उंदीर? त्या उंदराला पकडणार नाही काय? तो किती सुंदर दृष्टांत आहे बघा. तसं सापाच्या फणीची जी सावली आहे तशी संसाराची सावली मला वाटते. संसार सावलीत मला ठेवलं, मी शांत होतो संसाराच्या सावलीमध्ये, असा भ्रम आहे. आणि तो भ्रम एकदा गेला पाहिजे हे माऊली सांगायला लागले. आणि म्हणून म्हणतात ते काय, हा जन्मरूप मरणरूपी संसार जो आहे, ही जी माया आहे ही भगवंताची आश्रित आहे, मला काय आश्रय देणार आहे? त्यामुळं ह्याच्याकडे आश्रय न मागता भगवंताकडे आश्रय मागितला पाहिजे, कारण त्यानं हा संसार निर्मिती केलेली आहे. आता आपण जरा वेगळ्या पद्धतीने बोलायला लागलो. त्यानं निर्माण काय केलं नाही, अगोदर बघितलं, पण आता म्हणतोय काय तोच आहे ना, सगळं माया नाहीच असं सिद्ध झालं. माया नाही तर मग मी तोच आहे असं ओळखून घेतलं पाहिजे ना. मायेला बाजूला करून तोच आहे हे ओळखून घेतलं पाहिजे, पण मी ते ओळखून घेत नाही ना. म्हणून मग भगवंतालाच काय दया येईल ना माझी, त्याच्याकडेच मी प्रार्थना करायला पाहिजे अर्थतेनं, की मला सांभाळी आपली माया, का आम्हा भया भीत केले तुकाराम महाराज म्हणतात. हे विठ्ठला ही माया तुझी तू सांभाळ. आणि तुझी माया ही सिद्ध केले 7व्या अध्यायामध्ये. ती म्हणतात मम माया दुरुत्या मामेव ये प्रपंचते माया मेताम तरंती ते. इथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले ते आईलीची तडी सरले मायाजाळ. हे मायाजाळ संपायचं असेल तर भगवंताला शरण यायला पाहिजे. आणि म्हणून या जन्म मरणाची भीती वाटलीच पाहिजे. विचार केला तर काय होतं, मरणाच्या भीतीचा संबंधच कुठे येतो? खरी भीती जन्माची वाटली पाहिजे. मृत्यूपेक्षा खरी भीती जन्माची वाटली पाहिजे. पण मृत्यूबद्दल रडतो, माऊली आणि वर्णन करतात ना, संत सांगतात मृत्यूबद्दल रडायला लागणार नाही. रडायला लागणार आहे ते जन्माच्या वेळी. जन्माच्या वेळी रडत नाही, आनंद व्यक्त करतो. काय उलट सुलट आहे की नाही मृत्यू लोकामध्ये सगळं. रडाय कशाला पाहिजे? जन्म माझा झाला म्हणून रडलं पाहिजे. हे थोडस धक्कादायक वाक्य वाटेल, पण संत ह्या वाक्यावरच स्थिर आहेत, लक्षात ठेवा. आपण म्हणतोय एखाद्या घरात जन्माला आलं की किती आनंद व्यक्त करतात बघा, वाजत गाजत त्याचे पेढे बिडे वाटत असतात. अरे पण ते एक जे जीव आला आता, तो आता या जन्म मरून रूप संसारामध्ये धक्के खातच जाणार आहे आता इथून पुढे. मग ती गोष्ट जन्माची गोष्ट जी आहे ती आनंद आहे काय? सगळ्या यातनेतून मला मुक्त करणारा मृत्यू चांगला बरोबर आहे की नाही? पण अगा मरहा बोलून साहती आणि मेली या तरी रडती. तू माऊली ओव्याक्ष करतात बघा. हे मेलं बरं त्यांना वाटत नाही, मरण बरं वाटत नाही. अहो पण मरणच मृत्यूतून मुक्तता आहे. आपली जगायची अभिलाषा ठीक आहे, पण तरी सुद्धा मृत्यू आहेच ना. पण तो मृत्यू मला कसा शांत देतोय बघा, एकदम मांडीवर घेऊन शांतपणे घेऊन जातोय का नाही. तसे जन्मातलं जन्म आहे आपला जो आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये कुठंच सुख मिळत असते. म्हणून काय विचार केला पाहिजे, हा मृत्यूला रडतो, जन्माच्या वेळी आनंद साजरा करतो असं माऊली म्हणतात. माऊलींची जो आहे पुढे आता येईल बघा, ती जन्मलिया दिवसे जन्मलेल्या दिवसापासून हो लागे काळाचीने ऐशे. काळाचीने म्हणजे मृत्यूला स्वाधीन होत जातो. जन्मल्यापासून मृत्यूकडे त्याचा प्रवास सुरू होतो.
जन्मल्यानंतर मृत्यूकडेच जाणार. म्हणजे जन्मलं बालपण, नंतर तारुण्य, वार्धक्य, मृत्यू असंच होतंय. असं उलट कधी झालंय? एखादा वृद्ध आहे आणि तरुण होत आला, तो लहान वीत आला, असं कधी झालंय का बघा? नाही होत. तो जो बदल आहे, तो बदल म्हणजे ज्याला परिवर्तन, सृष्टीचं परिवर्तन म्हणतात, हे परिवर्तन नाशाकडेच आहे. आणि तो नाश योग्य पण आहे. हा मुद्दा लक्षात आपण घेतला पाहिजे. खरी गोष्ट आहे, उत्पत्ती त्रासदायक आहे, जन्म त्रासदायक आहे. जन्माचा आनंद म्हणून म्हणतात, जन्मलिया दिवसे दिवस हो लागे काळाची न्यायशे, का वाढती करशी करती उल्हासे, उभविती गुडिया. काय गुड्या उभा करतात, वाढती करती उल्हासे. वाढती म्हणजे वाढदिवस साजरे करतात. म्हणजे लोक काय करतात? वाढदिवस साजरे करतात. उभविती गुडिया, गुड्या उभा करतात म्हणजे फुगे फोडतात. आता अलीकडल्या भाषेमध्ये डॉल्बी लावतात, त्याच्यावर डान्स करत बसतात, दिवे लावतात, आणखीन काय काय केक कापतात, नंतर काय आणि दिवे विजवतात. या सगळ्या गोष्टी करतात, आनंद आनंद मानतात. कशामध्ये? वाढदिवसामध्ये. आता वाढदिवस नव्हे, संत म्हणतात कमी दिवस म्हणा त्याला. खरं आहे का नाही? हा कमी दिवस आहे. आपल्या आयुष्यातला 1 वर्ष काळ संपला. माझं देणं संपत आलंय, आता मी मृत्यूकडे निघालोय. मग सर्वजण जर मृत्यूला जर घाबरतात ना, तर आता मृत्यूकडे मी निघालोय, तर म्हणायला पाहिजे वाईट गोष्ट आहे. अरे बापरे, माझा 55वा वाढदिवस आला रे, असं म्हणायला पाहिजे का? त्या दिवशी डान्स करायला पाहिजे? हा, आता मला दुसरा बाजू बघा. भगवंता मला एवढे 55, 70, 80 वर्षाचं आयुष्य दिलंस, त्याबद्दल आभार मानायसाठी मी हे सेलिब्रेशन करतोय. ठीक आहे, हा एक मुद्दा एक वेगळा करतोय. पण तशा दृष्टीनं आहे का? कुणाला आठवतंय काय ते तशा पद्धतीचं? देवानं, भगवंतानं मला आयुष्य दिलंय अशी आठवण तरी या आनंदाच्या क्षणी राहते का? राहत नाही. मग कसा ओळखायचा त्याला? आणि माऊली तरी म्हणतात, साचे चाळ आती जरी मिया, मला प्राप्त करायची चाळ इच्छा तरी आहे काय तुझ्या? आहे नाही. जन्म मरणाची भीती तरी वाटते काय तुला? जर भीती वाटत असेल ना, मला समजावून घे, मला ओळखून घे. मला ओळखलास की तुला लक्षात येईल. त्यामुळं नेहमी जन्माची भीती बाळगायला पाहिजे, मृत्यूची नाही. कारण मृत्यू थांबवता येत नाही, जन्म थांबवता येतो. हा सिद्धांत आहे. जन्म थांबवता येतो, मृत्यूचा विचारच कशाला करायचा? साकार एखाद्या गाडीत बसलो ना, ती गाडी आता तिकडे नेणारच आहे मला. मी कुठंतरी ट्रेनमध्ये बसलोय, कुठेतरी जाऊ उतरणार आहे, आणखी कुठंतरी जाणार, तिकडे घेऊन जाणारच आहे ना. मी पहिल्यांदा बसलोच ना, ती सुरुवात आहे. जन्म झाला म्हणून जन्म टाळता आला पाहिजे, मृत्यू टाळताच येत नाही. टाळायचं त्यातलं जे आहे, जन्म मृत्यू रूप संसार, असा जो संसार म्हणलेला आहे तो आपल्याला टाळता येईल. म्हणजे या संसारातूनच जीवनमुक्तीच्या द्वारे मुक्तीचा अनुभव घेईल. आपलं जन्म मरण कायमचं बंद होईल. परंतु तशी भीती वाटते काय आम्हाला? त्याची मला गोड वाटते. विषय विषाचा परिपाडो, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडवट असणारं सगळं सगळं गोड वाटायला लागते ना. किती वाटल तेवढी मुलं उलटी सुलटी आपल्याला नातवंड बोलली तरी आपण म्हणतोय वा वा, लाड करतोय आपण त्याचं, चांगलं आहे चांगलं आहे. गोड वाटतंय का नाही? का त्याच्याबद्दल तिटकारा कधी येतोय? नाही रे बाबा, परत असलं काही नको करायला, आता परत देह धारण करायला नको, परत जन्माला येणं नको, मला भीती वाटायला लागली. कारण जन्माला आलं की मरण ठरलेलं आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद अपरिहरते नतम शोचितम, अशी वर्णन केलं दुसऱ्या अध्यायामध्ये. कशाला शोक करतो? जे जन्माला येते ते मरते आणि मेलेलं जन्माला येते. तुला थांबवायचं आहे काय? जन्म थांबवायचा, मृत्यू थांबवायचा नाही. मृत्यू थांबतच नाही. एखादी वस्तू ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ती नाशाकडे जात असते. म्हणून विवेकी पुरुष हा जन्माला घाबरतो, कारण जन्मामुळेच या त्रिविध तापांना तोंड द्यावं लागतं. संसार ताप जो आहे तो संसार ताप ह्या जन्मामुळे मिळतो. म्हणून जन्म टाळता आला पाहिजे. म्हणून अविवेकी मात्र काय करतात? मूढ लोक, अवधानंती मूढा शब्द वापरलेला आहे. हे अविवेकी जन्माला भीत नाहीत, म्हणून खरं धैर्यवान सुद्धा नसतात. धैर्य तिथं खरं आहे तर तो अज्ञान मूढच असते वास्तविक. असं नव्हे त्याचा अर्थ मी संसाराला घाबरत नाही म्हणजे मी फार शूर आहे. शूर नाही तो. शूर कसा? कोण? जो संसारच बाधित करून टाकतो आपल्या शक्तीनं, आपल्या साधनेनं, त्याला शूर म्हटलेलं आहे संतांनी.
शौर्य खरं गाजवायचं असेल तर तिथं गाजवायचं आहे आपलं. आणि म्हणजे हा विचार मोठा विचार सांगितलेला आहे, धैर्यवान त्याला म्हणतात. नाहीतर ते वास्तविक तिथं जर धैर्यवान समजायला लागला तर अविवेकी तो माणूस अज्ञानी आहे, मूढ आहे. म्हणून जन्मामुळे पुढे जे मिळणारे सगळे जे आहेत ती सुरुवात होत होते जन्मानं व्याधी, जरा, दुःख, काय काय, मृत्यू, सगळी दुःख भोगावी लागतात. त्रिविध तापाला सामोरं जावं लागतं. म्हणून ज्यानं जन्म मरणात सर्व दुःखाचा अंतर्भाव होतो हे ज्ञान होते, त्याच्या निवारणासाठी खटपट करतात. ह्या जन्म मरणाचा सर्व दुःखाचा अंतर्भाव होतो. ज्यांना कळलं या जन्म मरणामध्ये सर्व दुःखाचा अंतर्भाव आहे हे ज्ञान होतं, मग त्याच्या निवारणासाठी तो काय करतो, काहीतरी खटपट करायला लागतो. हे संसार दुःखमूळ आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकली कोणाची श्रवणे, हा कटकटाई ओखटे, मृत्यूलोकीचे उपराटे. ह्या सगळ्या सूचना जर संतांच्या आपण लक्षात घेतल्या तर लक्षात येईल आपल्याला की यातून बाहेर पडायचा मार्ग मात्र कळला पाहिजे. काय म्हटलं पाहिजे, माऊलींची उभी आहे पुढच्या पुढे आता आलेले आहे, हे हा कटकटा, हे ओखटे, मृत्यूलोकीचे उपराटे. अर्जुना जरी उचटे जन्मला शिकू, तू बाबा जन्माला आलास, आता काहीतरी झालं, मागील काही कर्म संपवायचे आहेत, मला माझं संचित संपवायचं आहे, म्हणून मी जन्माला आलो. आलाच ठीक आहे ना, पण जन्माला येण्याचं मुख्य उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर ह्या पुढे येणाऱ्या जन्म मृत्यूरूपी पुढील जन्म जो आहे तो चुकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्या निवारणार्थ काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे येण्याची शरीरे शरीरा येणे, जन्माला शरीरानं आलास ना तर जन्माला आलास अवचटे कसा तरी या कटकटेमध्ये तरी झडझडून व्हायला आणि भक्तीची या वाटेला, असं माऊली बोलतात. अरे पडदिशी या संसाराच्या विचारातून बाहेर पड. एकदा विचार संपले की त्याचं बीज संपून जातं. संसाराचं बीज वासना आहे, प्राप्तीची तळमळ, हे पाहिजे ते पाहिजे, हा आवरटपणा परत जन्माला घालतो आपल्याला. म्हणून वासनेचं बीज जळून गेलं तर पुन्हा जन्माला येण्याचं संपून जातं. म्हणून प्रपंचाकडे आता बस पुरे आता प्रपंच पाहणे, निजा आनंदी राहणे, स्वरूपे गे माय. माऊलींचा अभंग आहे. पुरे आता अधिक देखणे तरी निजानंद पाहणे. ह्या अभंगाची सुरुवात आहे, अधिक देखणे तरी. त्या अभंगामध्ये माऊली पुढे एक चरण मध्ये बोलतात, पुरे आता प्रपंच पाहणे. मागील जन्मापर्यंत कितीतरी प्रपंच मी पाहिला, आता नको मला त्याचा वीट आला. म्हणून माऊली म्हणतात, जर भीतोच का नाही याला, घाबरतोच का नाही, आणि माझ्या प्राप्तीची तुला तळमळ असेल का नाही, तर तुला ह्या उपपत्ती समजून घ्यायला पाहिजे. कोणता हा विचार सांगितलेला, परमात्मा म्हणजे नेमकं काय. म्हणून परमात्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानं किंवा आत्मचिंतनानं संसाराची भीतीच नष्ट होते. का भीती नष्ट होते, तर त्यांना समजायला लागतं ज्ञानानंतर संसार बाधित होतो, संचित जळून जातं. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात बघा, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. दृढ असा निश्चय मी केला, विचार केला, आणि त्या विचारानं मरणा हाती सुटली काया. माझं शरीर मरणातून सुटलं. काय गंमत आहे बघा, मरण चुकलंय काय, पण तुकोबा म्हणतात मी मरतच नाही, आता मरत नाही. हे कोणत्या अर्थानं बोलतात बघा. म्हणूनच हे समजावून बरोबर घ्यावं लागतं. परमात्म्याचा जो अगदी वाद जे सगळे समजावून आपण घेतले त्याबद्दल, की मरत नाही या शब्दाचा अर्थ असा आहे, मी आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं मी सततच आहे. म्हणून मी जातही नाही, येतही नाही, आहे तसाच आहे. म्हणून मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. कशानं, फक्त विचार केला, दृढ निश्चय केला. म्हणून संसाराचा त्यामुळं काय झाला, आत्यंतिक असा नाश झाला, आणि म्हणून मी सुटलो असं संत म्हणतात, तुकोबा म्हणतात. मग आपल्याला सुटायची संधी आहे की नाही, जन्माला आलो म्हणून संधी गमावली काय आपण, अरे बापरे परत जन्माला आला होता, मग आता काय करायचं. अरे काय करायचं नाही, तुला जन्माला घातलंय ते जन्म आणि मृत्यू बंद करण्यासाठीच घातलंय. तुझे प्रयत्न आता गरजेचे आहेत. तू प्रयत्न कर आणि पुढचा जन्म बंद करून घे. त्यासाठी तुझ्या शरीराचाच वापर करावा लागेल. तुला हे नरदेह मौल्यवान गोष्ट प्राप्त झालेली आहे.
की ज्या नरदेहाच्या द्वारे तू तुझा जन्म मरणाचा पुढचा जो येणारी येरजारी आहे ती चुकवू शकतोस. मग चुकवायचा येत असेल तर रडत बसू नकोस आता मी जन्माला का आलो म्हणून, परंतु या पुढील जन्माची भीती बाळगून परमात्मा प्राप्तीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेव. ते सांगता किंबहुना भवा भियाया आणि साचे चाड आती जरी मिया. दोन गोष्टी माऊलीने यातमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या जर दोन गोष्टी जर तू लक्षात घेतलीस तर तुला लक्षात काय होईल, तर ती एक सुद्धा पुरुष आहे तो भगवंताला जाणणं म्हणजे संसारातून मुक्त होण्यासारखंच आहे. आणि संसारातून मुक्तीने आसक्ती टाकणं म्हणजे परमेश्वराच्या जवळच आपण आहे. त्याला काय कुठं प्राप्त करायला कुठं जायचं आहे काय, तो आहे त्या संसार आसक्तीमुळे दडून बसला आहे, लपला आहे तो. आणि तो लपला आहे तो माझ्याच कृतीमुळे लपलेला आहे. आणि त्याला मी उघड करायसाठी मीच तो विचार केला पाहिजे की संसार दुःखरूप आहे. पुढे मग काय बोलतात, एरवी दिठी वेधली कवळे दृष्टांत आता ते चांदनिया ते म्हणे पिवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. मला माणूस समजतात हे लोक, त्यामुळे मला जाणता येत नाही त्यांना. आता माणूस म्हणून माझ्याकडे जर बघितलं तर मी परमात्मा आहे कसं कळेल त्यांना, कळणारच नाही ना. त्या दृष्टीने जर बघायला लागलं तर परमात्मा हे कळणार नाही. म्हणून म्हणतात एरवी दिठी वेधली कवळे. कवळे म्हणजे कावेळी, कावीळ होते ना, तर कावेळीमुळे दृष्टी, दिठी म्हणजे दृष्टी दूषित झालेली असते, कावीळ असते त्यावेळी चांदण्या ते म्हणती पिवळे म्हणजे चांदण्या पिवळं दिसायला लागतं. कावीळ झालेल्या माणसाचे डोळ्यामध्ये पिळसरपणा येतो आणि त्यामुळे सगळं पिवळं दिसायला लागतं. त्याचं उदाहरण दिलेलं आहे माऊलीने. तर काय म्हणतात, एरवी दिठी वेदिली, वेदिली म्हणजे वेडली, कवळे म्हणजे काविळीने, कामीन झाली, कावीळ झाली. ताई चांदनिया ते म्हणे पिवळे, ते चांदण्याला पिवळं म्हणतात. तेवी तसं माझ्या स्वरूपी निर्वाळे म्हणजे माझ्या लोक, हे जे अविवेकी लोक जे आहेत मूढ, ते लोक माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी दोष पाहतात. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे म्हणजे माझं शुद्ध स्वरूप आहे, निर्मळ आहे, निर्मलम निष्कलम शांतम असं स्वरूप आहे. पण ते जाणतच नाही. त्या ठिकाणी देखती दोष, त्या ठिकाणी दोष दृष्टीनं पाहतात. हा असा आहे, हा कसा आहे, त्याने ह्यांचा वध का केला, त्यानं त्यांचा वध का केला. अजूनही बुद्धिमंत म्हणतात ना की त्या प्रभू रामचंद्राने त्या कुणाचा सुग्रीव आणि वाली, त्याचा वाल्याचा कोणतो तर त्याचा वध केला ना प्रभू रामचंद्राने. म्हणे झाडाच्या आडून दडून वध केला, चूक केलेली आहे. काय बघतात, बघताना कसं बघतात त्याच्याकडे, त्या कथेकडे बघताना कसं बघतात, तर हे याने या केलं कारस्थान करून त्याला मारला वालीला. हा किती वाईट विचार आहे बघा, त्या दृष्टीने विचार केला तर. म्हणून अन्यायविरुद्ध सगळीकडे त्यांनी बाण उचलले किंवा अन्यायविरुद्ध शस्त्र उचललेलं आहे, अत्याचाराविरुद्ध. हा मुद्दा कशामुळे लक्षात येत नाही, दोष दृष्टीनं भगवंताच्या अवताराकडे आपण पाहतो म्हणून. जसं कावीळ झाल्यावर आपणाला चंद्र जसा पिवळा दिसतो तशी माझ्यात दोष असल्यामुळे मला भगवंताचं खरं स्वरूप कळत नाही. काविळीने दृष्टी दूषित होते तेव्हा ते शुभ्र असलेलं पांढरं चांदणं सुद्धा काय दिसतं, पिवळं दिसतं. आणि हे तसंच आहे. माझ्या स्वरूपाकडे मी जेव्हा अवतारामध्ये येतो त्यावेळी माझं शुद्ध स्वरूप असून सुद्धा तिथं लोक दोष पाहतात. म्हणून मायेच्या अधीन गेल्यामुळे जीवाला नित्य शुद्ध असलेल्या स्वरूपात सुद्धा मायेमुळं दोष दिसायला लागतात. दृष्टी ह्याची दूषित असते. आणि दूषित दृष्टी म्हणजे ज्या रंगाचा आपण गॉगल वापरतो त्याच रंगाचं आपल्याला सगळं दृश्य दिसायला लागतं. हा दृश्याचा दोष काय, दृष्टीचा दोष हा मुद्दा आहे की नाही. दृष्टीचा दोष आहे, हा दृष्टीचा दोष आहे म्हणून दिसत नाही. काय तसं आहे म्हणून तसं दिसतंय नाही. चांदणं काय पांढरंच आहे, शुभ्र आहे, मग पिवळं काय दिसतंय, इतरांना दिसतंय का बघा, नाही. संतांना ओळखता येते की नाही, ओळखतंय. ओळखला हरी धन्य तो संसारी, नाथ महाराज म्हणतात. नाथाने ओळखलं, नामदेव महाराजांनी ओळखलं, तुकोबाने ओळखला, त्याला ज्ञानोबाने ओळखला. आपल्याला ओळखता येत नाही.
आणि ओळखता येत नाही म्हणून म्हणतात ना, रामकृष्ण परमहंस म्हणतात, अरे जनावरं बरे तुमच्यापेक्षा. आपल्याला काय म्हणतात बघा रामकृष्ण परमहंस, तुमच्यापेक्षा जनावरं बरी. रात्रीचा जरी त्यांचा धनी आला आणि जनावराला वैरण घालायला लागला तरी ते ओळखतात. एखादी मारकी एखादी गाय जरी असली तरी आपल्या मालकाला रात्रीचं सुद्धा ओळखते, मारत नाही. मग ती ओळखते का नाही, आपल्या धन्याला ओळखते. रामकृष्ण परमहंस म्हणतात, आपल्या मालकाला ओळख नाही, ह्यातच खरी धन्यता आहे. जीवाचा मालक परमात्मा आहे, त्याला ओळखता आलं पाहिजे ना. म्हणून ओळखण्यासाठी म्हणलेलं आहे, दोष पाहणं सोडायला पाहिजे. तुकोबाचा अभंगच आहे बघा, 2858 नंबरचा, म्हणजे 2858 नंबरच्या अभंगामधला आहे बघा. कामिनी जयाची जहाली नेत्रासी, देखे तो चंद्रासी पीतवर्ण. हेच मुद्दा त्यात मांडलाय बघा. माऊलीने तुकोबाने खूप वेळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलाय बरं काय, एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचा. म्हणून त्यांच्या अभंगामध्ये जे दृष्टांत दिसतात ना, ते नाथ भागवतातले आणि ज्ञानेश्वरीतले पुष्कळ दृष्टांत तुकोबांच्या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कामिनी जयाच्या जहाली नेत्राशी, वरती कावीळ शब्द वापरलाय, इथं कामिनी शब्द वापरला. कामिनी शब्दाचा अर्थ काय, पिवळसर होते सगळं अंग. तर कामिनी जयाच्या जहाली नेत्राशी, देखे तो चंद्राशी पीतवर्ण. अशा प्रकारे त्याला पिवळं दिसायला लागतं. वास्तविक विचार केला तर परमात्मा उपाधी रहित आहे, विकार रहित आहे. त्यात काय विकार आहेत का कुठले, काहीच नाही. मग उपाधी काय असेल, उपाधी रहित असलेला, निरुपाधिक असलेला, निर्विकार असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी दोष दिसतीलच कसे. तुकोबा म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. भगवंताला कुठला संसाराचा संबंधच येत नाही, तो त्यात नाहीच आणि त्याच्यामध्ये संसार नाही. हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी आता परत सांगायला. म्हणून परमात्म्याला मनुष्य किंवा देहधारी समजतात ही सगळी माणसं, म्हणून त्यांची अवहेलना करतात, त्याला तुच्छ लेखतात. शिशुपालानं केवढा अपमान केला, कंसानं केवढ्या वल्गना केल्या, विचार करण्यासारखे आहे ना. त्यानंतर रावणानं काय काय, कुंभकर्णाच्या डरकाळ्या केवढ्या होत्या. मी संपवतो रामाला, प्रभू रामचंद्राला, का ओळखलं नाही म्हणून. जर ओळखलं असतं, कदाचित ओळखली असेल, हा घडण्याची त्यांचं प्रारब्धच आहे. पण त्यांनी ओळखलं असतं खऱ्या रूपामध्ये तर ते त्याच्याशी वैर केलं नसतं. भगवंताशी वैर करणाऱ्यांनी त्याला ओळखलेलं नसतं. शिशुपालानं, कंसानं त्यांना ओळखलेलं नाही, कौरवानी त्यांना ओळखलं नाही, म्हणून त्यांना देहधारी समजलं. किंवा पाषाण किंवा प्रतिमा हे परमात्मा समजून आपापसात भांडण राहायला लागतात. हे बघा, माझा देव इथं आहे. कशाचा, पाषाणाची मूर्ती किंवा पित्तळे केवढ्या तर धातूची मूर्ती केली असते, त्याला कोणी काहीतरी केलं तर त्याच्याबद्दल भांडण करत बसतात. जणू काय त्यामध्येच तो आहे आणि दुसरीकडे नाही. हेच सांगायचं आहे भगवंतांना. आणि म्हणून म्हणतात, ते अविवेकी जे असतात ते मला खऱ्या स्वरूपात जाणत नाही. ते जाणत असतील मूर्तीच्या स्वरूपात, पण मूर्ती फुटली, मोडली तर त्यांना वाटतंय परमात्मा मोडला. हा मूर्खपणा घालवण्यासाठी हा श्लोक सांगितलाय. हा विचार फार महत्वाचा आहे. आणि म्हणून इथं म्हणतात, पाषाण किंवा प्रतिमा जे आहे त्याला परमात्मा समजतात. ठीक आहे, भाव म्हणून बरोबर आहे, तो भावाचा विचार पण पुढे येणारच आहे. पण त्यासाठी आपापसामध्ये कलह करतात. माझा देव, तुझा देव, तुझ्या देवाला संपवतो, माझ्या देवाला तो असं केलंस, असा माझा देव तुझा देव असतो का, हा मुद्दा इथं मांडलेला आहे. म्हणून सगुण उपासनेतलं मर्म कळत नाही. आणि त्यातच देव आहे किंवा नाही कसं ठरवता येईल सांगा बघू. खरं सगुण उपासनेतलं जे मर्म आहे ते ज्याला कळलं तो फारसा रमत नाही. मग तिथं सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्गुणाकडे त्याची वाटचाल सुरू होते. कारण निर्गुण ते सार आणि त्रिगुण असार, जे जे म्हणून निर्माण झालेल्या मूर्त्या आहेत, मंदिर आहेत, सगळी ही जाणारीच आहेत ना, नाशवंतच आहे. पण परमात्मा शाश्वत आहे. पण असा शाश्वत असणारा परमात्मा मी माझ्या कल्पनेनं प्रतिमेत आणून बसवला, ठीक आहे ना, पण समजून घेऊन बसव. उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्वगत, हे तत्वज्ञान समजून घे. जे संतांना समजून सांगितले संतांनी, ते समजून घ्यावं लागेल. म्हणून सगळीकडे ब्रह्म भरून राहिलेला आहे.
तरी प्रतिमा का असा मुद्दा येईल का नाही? तर प्रतिमा यासाठी आहे माझा भाव व्यक्त करण्याची जागा कुठली तरी असली पाहिजे. म्हणून सगुण उपासनेचं महत्वही नाकारता येत नाही. परंतु फक्त तो सगुणाचाच आहे, साकार मूर्तीतच आहे, इतरत्र नाही. ही खुलचट मुळाची कल्पना, अविवेकी लोकांची कल्पना आहे. ती घालवायला माऊली सांगतात. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सगुण उपासनेला कमी लेखणाऱ्या लोकांसाठी तुकोबांचा अभंग आहे, 2591 नंबरचा अभंग आहे. त्यामध्ये बोलतात बघा, ते काय म्हणतात? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, सगळं जग ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे सांगा बघू. जी मी निर्माण केलेली मूर्ती आहे तो देव का नाही सांगा बघू. तुम्ही देवळात कशाला जाता? आज देवळात म्हणजे जातोय म्हणजे देवळात पण देव आहे. देवळात पण देव आहे ना, पण देवळात देव नाही काय हा मुद्दा आहे ना. मंदिरात मूर्तीत देव नाही काय आहे, कारण तो नाही अशी ठिकाणच नाही. अवघे जग ब्रह्मरूप शब्द, अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. आता सगळीकडे भरून राहिलेलं आहे, भरला घनदाट हरी दिसे, कुठेही रिकामा जागा नाही. कारण इथं विचार मात्र एक करायचा, कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म. कार्य ब्रह्म म्हणजे आपण ज्याची उपासना करतो ते कार्य ब्रह्म आहे, आणि कारण ब्रह्म हेच मूळ आहे. पण ते मूळ मला माझ्या इंद्रियांना कसं आहे, कठीण आहे प्राप्त करणं. मन बुद्धीनं त्याचा वेध घेता येत नाही. म्हणून कल्पनेनं मी प्रतिमा निर्माण करून त्याला त्यामध्ये स्थापित केलेलं असतं. हा भावाचा प्रश्न आहे. इथं विचार जो चाललेला आहे तो माणूस देहामध्ये असताना या अवतारी पुरुषांना कमी लेखलं जातं. म्हणून ते म्हणतात, एरवी दिठी वेदली कवळे आणि ते चांदणी ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. काही माणसांच्या डोक्यातच दोष दृष्टी असते, त्यामुळे जगाचे दोष बघायचे ते मग परमात्म्याकडेही बघताना त्याच दृष्टीने बघतात, देवाकडे बघताना त्या दृष्टीने बघतात. त्यामुळं कार्यब्रह्मावर जे आपण कार्यब्रह्म जो मूर्ती म्हणली, ईश्वर भावना करावी लागते आणि विचारानं काय करायला लागतं, उपाधी मागे असलेला तो परमात्मा पाहायचा असतो. कारण ब्रह्माचं ज्याला उपलक्षण मांडलेलं आहे ती मूर्ती आहे. अशा मूर्त्या अनेक होऊ शकतात, असू देत. ज्याच्या त्याचा भाव त्या ठिकाणी असतो. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ मानणं हे मूर्खपणाचं आहे. त्यामुळे सगुण निर्गुण एक गोविंद रे संतांनी जाहीर करून टाकलेलं आहे. सगुण तेच आहे, निर्गुण. सगुणाच्या आधारानं निर्गुणाकडे जाता येतं. सामान्य माणसाची व्यवस्था आहे, सामान्य साधकाची ती व्यवस्था आहे, आणि ती व्यवस्था योग्य पण आहे. तुकोबांचे अभंग सगळे बघितले, तिचं मूर्तीचं वर्णन करणारे राजेचं सुकुमार मदनाचा पुतळा, हे सगळं परमात्म्याचं वर्णन त्यांनी केलं. पण कशावर धारणा कशावर केली? त्या मूर्तीवर केलेली आहे. अशी मूर्तीवर धारणा करून एकरस अखंड असलेला परमात्म्याचा आपल्याला वेद किंवा त्याचा अंदाज ध्यानानं आणि मनानं घेता येतो. हा जर आपण प्रयत्न करायला लागलो तर आपल्यातली दोषदृष्टी जी आहे ती दोषदृष्टी आकारावर जाणार नाही. आम्ही आता आकारात अडकलेलो आहे, आपण रूपात अडकलेलो आहे. मग रूपापेक्षा स्वरूप मोठं आहे, म्हणजे रूपाच्या पाठीमागं स्वरूप असतं, स्वरूप, त्याशिवाय रूप होणारच नाही. त्यामुळे रूपात अडकलेली दृष्टी रूपाकडे पाहता स्वरूपाचा अंदाज घ्यावा. त्यातली दृष्टी रूपावरली दोष दृष्टी काढायला पाहिजे, आकारात असलेली. म्हणून देहधारी असणाऱ्या अवताऱ्या पुरुषांच्याकडे पाहणं, त्यांना कमी लेखणं, अवहेलना करणं ही चूक आहे असं माऊली बोलतात. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.